श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत। आता मात्र विजेता दोन विजेतामध्ये संघ बघायला मिळतोय। एका बाजूला टायगर स्पोर्ट भीमपाडा आणि दुसऱ्या बाजूला युनिटी स्पोर्ट चिंचोडी या दरम्यान सामना होतोय। 3 षटकांचा सामना होतोय। पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात देऊया दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय गोलंदाज संतोष कोम। तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय बॅटर राकेश ठाकरे। मात्र पहिल्याच चेंडूवर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा संधी आली होती मात्र झेल सुटला गेला। फार अवघड असतं स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेणं। मात्र नक्कीच चांगला प्रयत्न बघायला मिळाला तो म्हणजे संतोष कोम मार्फत आणि चेंडू जातोय निर्धार स्वरूपात पहिला चेंडू। पुन्हा एकदा राईट ओव्हर विकेट नाही गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राकेश स्ट्रायकरकडे। याला मध्ये अपील केली जाते लगेच पंच दाखवतात की चेंडू कुठे पिचिंग होतोय अपसाइड ऑफ स्टंप। इथे मात्र चेंडू दाखवत असताना मात्र वैभव धूम जातोय। अजून एक चेंडू निर्धाव हवा मात्र इथे वाहली जातोय फलंदाजी करणाऱ्या उजव्याच्या बॅटरसाठी। नक्कीच इथे मात्र जास्तीत जास्त धावा इथे बनवू शकतायत उजव्याचा फलंदाज। अजून एक जातोय निर्धाव स्वरूपात चेंडू। तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर विकेटने 10 ते 15 रन घेत असताना यावेळी चेंडू उंच गेला शतरक्षक येतोय। इथे मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये चेंडू पडला जातोय। 3 शतरक्षक येत आहेत चेंडू मात्र उचलला जातोय एक शतरक्षक त्यापर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धावांशी इथे मात्र स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज राकेश ठाकरे याला बघतोय। पुन्हा एकदा चौथा चेंडूसाठी सज्ज होत असताना डीप वर फैलायला शतरक्षण बघू शकतो आपण। यावेळी मात्र जागा बनवली मात्र चेंडूला पॉइंटच्या वरनं केलं जातंय। चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार चौकार। काय 4 धावांची धावसंख्या पुढे फरक जाऊन उपस्थिती म्हणजे 6 या आकड्यावर बिनबाद 6ची सुरुवात बघायला मिळते आतापर्यंत। यावेळी मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात फलंदाज राकेश ठाकरे याला मात्र परतावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने। गडीबात गॉन। अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव। अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव। ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल। अड्डावाली नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होते म्हणजे सागर जातोय खेळण्यासाठी। आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत। शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील। संतोष कोम आता मात्र आत्मविश्वास वाढलेला असेल या एक विकेट घेण्याने। यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिलाय की काय मात्र इथे मात्र चांगला झेल पकडला जातोय। अगदी आपण बघतोय सीमारेषे जवळ मात्र झेल पकडला होता आणि गडी बाजतोय तो म्हणजे मिस्टर सागर। हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू। हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू। तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून। तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून। गेली नजर तुझेवरून रवुंद पुरा ओढेवरून। गेली नजर तुझेवरून रवुंद पुरा ओढेवरून। हिरवे रानात टोकर बांबू
थँक्यू डीजे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतो तो म्हणजे मिस्टर रवी. तर नंबर 2चा गोलंदाज प्रेम जाधव येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन येतोय. ओ याला मात्र हलक्या रीतीने स्टिअर केलाय. चेंडू मात्र स्क्वेअर थर्डमॅन क्षेत्रामध्ये निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरक ते जाऊन उपस्थिती म्हणजे 10 या आकड्यावर पहिल्याच चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्यात. फलंदाज रुपेश दांडेकर मार्फत. ओ याला मात्र भन्नाट वेग होता यावेळेस गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू अप्रतिम बाईच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत प्रेम मार्फत. 2 चेंडू टाकून झालेत. प्रेम जाधव गोलंदाजी मार्कवर नंबर 2चा षटक हाताळत असताना आपण बघतोय तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. डीप स्क्वेअर लेग वरून छत्रशेख येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा. चांगला धावा आता मात्र येत असताना आपण बघतोय बॅटिंग करणारा युनिटी स्पोर्ट चिंचोली संघासाठी. या 2 धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ याला मध्ये दूरवर चेंडूला खेळला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संतोष कोम चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. जास्त काय मिळणार नाही. या 1 धावांनी धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ते म्हणजे 14 या आकड्यावर. प्रेम यावेळेस रुपेसाठी. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय डिप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार षटकार. या 6 धावांची धावसंख्या वाढते जाऊन उपस्थिती म्हणजे 20 या आकड्यावर. यावेळेस मात्र क्षेत्र निवडले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. पावसाच्या रिमझिम सरी तरी मिलाया तुला मी आलो. ओरी वाट तू हेर जस माझी आपल्या जुन्या जाग्यावर येऊन. आली आठवण आपल्या प्रेमाची. आली आठवण आपल्या प्रेमाची. तर नंबर 2चं षटक थोडस मागणं ठरलं गेले तर म्हणजे टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघासाठी. प्रेम जाधव एका षटकामध्ये 20 धावा खर्च करतोय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे तो म्हणजे रोहित सातवी यांना आणलं जात आहे. रोहित सातवी एक अष्टपैलू गोलंदाज आहे या टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघाचा. मात्र धावसंख्या झपाट्याने वाढली गेली ती म्हणजे 13च्या फरकाने आतापर्यंत चालतोय. 26 धावा झालेत आतापर्यंत. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून जाईल लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. सीमा रेषा पार चौकार.
कुठेच आहे. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 30 या आकड्यावर. यावेळेस मात्र डीप एस्टाकावर रिझनला शतक आणि चेंडू उचललाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 31 या आकड्यावर. रोहित सातवी गोंदजी मार्कवर तिसरा षटक घेऊन आलाय. आतापर्यंत त्याला एक चौकार ठोकला गेलाय आणि यावेळेस मात्र चेंडूला मात्र इथे चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र धावचीची संधी मात्र पंच लगेच थर्ड अंपायर कडे रेफर करतायत. ओके, काय घडलंय काय बिघडलंय ते नक्कीच थर्ड अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन देतील. तर पंच थर्ड अंपायर डिसिजन देत आहेत की नॉट आउट. आता मात्र 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या स्लॉग वरच्या षटकामध्ये काय अप्रतिम आपण बघतोय. फलंदाजी होत असताना एका बाजूला रुपेश दांडेकर आहे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण बघू शकतोय तो म्हणजे रवी आहे. यावेळेस चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत धावतोय मात्र त्यांच्या हाताला स्पर्श होऊन नक्कीच चेंडू मात्र झेल सुटला गेलाय. चांगला प्रयत्न रोहित याचा. 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांशी जास्त काय मिळणार नाहीये. या 2 धावाने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 35 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या स्लॉग वर षटकातील. आत्मविश्वासाने आतापर्यंत फलंदाजी करतोय तो म्हणजे मिस्टर रुपेश दांडेकर. चांगली फलंदाजी आतापर्यंत तो करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 35 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय. या एकच धाव मिळेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 36 आणि 37 धावांचं टार्गेट असेल. हा फलंदाज बाद आहे. आई सोनसरी तांबडमाळ आणि प्रो स्पोर्ट्स लाईन पडा टॉस साठी यायचा आहे दोन्ही कर्णधार. आई सोनसरी तांबडमाळ आणि प्रो स्पोर्ट्स लाईन पडा टॉस साठी या.
आदरणीय सन्मान्य श्री नितीनजी मुकणे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूनं संघ आहे तांबडमाळचा संघ, दुसऱ्या बाजूनं आहे तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघ. अजित घरत एका बाजूनं मयूर शेंडे, नितीनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कोण बोलणार आहे? सोनसरी असा नाव आलंय, मात्र तो टॉस जिंकलेला आहे तांबडमाळ संघाने. आलाय म्हात्रे ब्रदर्स. मी नितीनजी मुकणे यांना विनंती करतोय, आपण आसनस्थ व्हावं अशी विनंती करतोय. जास्त वेळ न घेता तांबडमाळ संघाच्या बाजूने लगेच वळतोय आणि निकेश यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. टॉस जिंकलाय तांबडमाळ संघ, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा बाबू, आपल्याला सुद्धा शुभेच्छा. जास्त वेळ नाहीये आपल्याकडे, कारण की मॅच मैदानामध्ये सुरू होत आहे आणि आमच्या भावेश या ठिकाणी सज्ज झाल्यात. ओव्हर टू ग्राउंड प्रीत पाटील. फलंदाजी जोडी दरम्यान पंचाचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश दांडेकर. तर स्ट्रायकरकडे आपण बघतो बॅटर संतोष कोम. पहिला चेंडूवर फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच चेंडूवर रुपेश दांडेकरला मात्र षटकार ठोकलाय. फलंदाज संतोष कोमाने. नक्कीच एक जबरदस्त मॅच होऊ शकते. दोघांमध्ये एक जबरदस्त टक्कर बघायला मिळते. मात्र आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र संतोष कोम मात्र हावी होतोय, तो म्हणजे रुपेश दांडेकर याच्यावर. 2 चेंडूवर 2 मोठे पटके घेतले जात आहेत. एक चौकार आणि एक षटकार बघायला मिळतोय. 10 धावा आतापर्यंत. काय कमालीची फलंदाजी होते. जणू काय बॅलिंग बॉक्स मधून सेट होऊन आलाय की काय असं मात्र दृश्य बघायला मिळतं संतोष कोम याच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट आहे आणि मात्र त्याचा पाठला केला जातोय. 2 चेंडू खऱ्या अर्थाने मात्र संतोष कोम याच्या नावावर राहिलेत. यावेळेस मात्र लोपट डिलिव्हरी होती. इथे मात्र यष्टीरक्षक थोडंफार चुकला होतोय. मात्र बॅकअप साठी आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बघायला मिळतोय. एकही धाव नाही या चेंडूवर. निर्धास्त स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 10 धावा. बिनबाद 10 अशी सुरुवात बघायला मिळते आतापर्यंत. टायगर स्पोर्ट बी पाडा फंग 37 धावांचा पाठला करत असताना यावेळी मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. जय 6 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 16 या आकड्यावर. यावेळी मात्र अजून एक तडाका. बॉल जात आहे सीमा रेषा पार, षटकार.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 22 धावा. यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र ऑब्स्टिकल सोडून जाणार चेंडू. पंच आमच्यापर्यंत लगेच वळतायत. अवांतर धावांची धावसंख्या वाढली पाहिजे ती म्हणजे 23 या आकड्यावर. चांगली सुरुवात बघायचं झालं तर मात्र 37 धावांचा पाठला इथे केला जातोय. हो याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला केलं जातं. या शतरक्षक येतोय. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. षटकाची समाप्ती वाले एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. षटक संपले पहिलं. नंबर 2 चा गोलंदाज गोंधळी मार्कवर राकेश ठाकरे येतोय. 37 धावा भरपूर नक्कीच धावफलकावर लावलं होतं मात्र त्याचं प्रत्युत्तर दिले संतोष कोमे याने पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झेल उडाला होता. एक धाव पण पूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावर. आता मात्र फलंदाजी करत असताना रुपेश दांडेकर याने चांगल्या धावा जमवल्या होत्या मात्र त्याच्या षटकामध्ये थोडाफार जास्त त्याला मार पडला जातोय. यावेळेस मात्र चेंडूला हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जातोय. चेंडू येतोय या फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलतोय शतरक्षक. इथे मात्र ऑर्थोच्या रूपाने धाव मिळतील का तर हा होई. अजून एक धाव ऍड केली जाईल. 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 29 या आकड्यावर. तर संतोष आता मात्र वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र स्ट्रेट आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळला जातं. इथे मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला चकून निघून जातोय. सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 33 या आकड्यावर. हो यास मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धावच्या स्वरूपात बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला सोनसरी तांबडमाड आणि दुसऱ्या बाजूला प्रोस्पोर्ट लैनीपाडा. या दरम्यान याच्या नंतरचा होणार सामना बघायला मिळेल. हा देखील एक सामना जबरदस्त होईल यात काही शंका नाही आहे. यावेळेस मात्र इथे मात्र चौकार बातोय आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय ते म्हणजे टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघामार्फत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल मित्रांनो? नो डाऊट मिस्टर संतोष कोम ज्याने गोलंदाजी करत असताना 6 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना तब्बल 28 धावा कुठल्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष